मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे। 3 ते 6 सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस बरसू शकतो। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार असून तीव्रतेचा पाऊस हा राज्यामध्ये पुन्हा एकदा दाखल होण्याचं चित्र स्पष्टपणे बघायला मिळत आहे। तर आता कोणत्या राज्यामध्ये सध्या स्थितीला कमी दाबाचा प्रभाव सुरू आहे ते देखील पाहूयात, कारण आता तीव्र कमी दाब पुढील राज्याकडून महाराष्ट्राकडे देखील येणारच आहे। तुफान पावसाचं सावट आता बघायला मिळणार असून विजांसह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये पुढचे 7 ते 8 दिवस आता पडणार आहे। आपण एका दिवसाचा नाही तर आता पुढच्या बऱ्याच दिवसाचा अंदाज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की सांगू शकता, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा देखील सविस्तर अंदाज देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर आता काही जिल्ह्याकडे तीव्र पावसाचं वातावरण सरकणार आहे। तर चला आता पुढच्या 8 ते 9 दिवसाचा अंदाज बघूयात। आता बऱ्याच दिवसाचा अंदाज तुम्हाला बघायला मिळेल। इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्याची परिस्थिती पाहूयात। पुढच्या काही तासामध्ये राज्यात पावसाचं वातावरण काही जिल्ह्यात वाढणार आहे। यामध्ये श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तीव्रता अधिक राहील। जुन्नरच्या भागात, इगतपुरी, नाशिक, मनमाडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा नक्कीच बघायला मिळणार आहे। पावसाची तीव्रता अधिक राहील तर अहिल्यादेवीनगर, खेडच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तरी हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी पुढच्या 2 तासात बघायला मिळणार आहे। तसेच इकडे कन्नड, मनमाड, नाशिक, सिल्वासा, सिल्लोडचा भाग, पाचोरा, मालेगाव, चिखलीचा भाग असेल, खामगाव, जळगाव, धुळे, साक्री, अहवाचा भाग असेल, या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दाखल होत आहे। त्यामुळे जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। पुढच्या काही तारखा अशा आहेत की त्या तारखाला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच इकडे येत्या 2 तासात नंदुरबार जिल्हा खूप मोठा अलर्ट असेल, सतर्क राहा। विजांसह पावसाचा अंदाज आहे। विजांसह मध्यम ते कसा मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे। तीव्रता पावसाची अधिक राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तसेच इकडे जळगावच्या भागात, खामगाव, अमरावती, नागपूर, गोंदियाच्या भागात देखील पुढच्या 2 तासात पाऊस बघायला मिळेल। तर चला झाला हा अंदाज पुढच्या 2 तासाचा कोणत्या भागात पाऊस वाढेल, कोणत्या भागामध्ये 3-4 तासात पाऊस येईल ते बघितलं। पण आता आपण अंदाज बघूयात पुढच्या 10 सप्टेंबर पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस राहील, कुठे परतीच्या पावसाचा धुमाकूळ राहील। कारण आता सप्टेंबर मधील हे पाऊस जे आहे ते खूप मोठे पाऊस आपल्याला राज्यातील बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे। सध्या जरी पाऊस नसला तरी तुम्ही सतर्क राहा, कारण की आता सध्या जरी पाऊस नसला तरी अचानकपणे पूर्ण महाराष्ट्र पाऊस आता व्यापण्यास सुरुवात करणार आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून पावसाला सुरुवात होत आहे, तर चला आता त्या जिल्ह्यांची देखील नावे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर चला आता 10 सप्टेंबर पर्यंतचा सविस्तर अंदाज पाहू। तर इकडे बघा, यामध्ये आता एकंदरीत जर विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस इकडे अकोल्याला एक येणार आहे। अकोल्याच्या भागामध्ये त्या 12 तासानंतर पावसाचा जोर वाढणार आहे। सध्या जरी पाऊस नसला तरी आता पुढच्या काही तासात राज्यात पाऊस दाखल होत आहे। सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। जसा वेळ मिळेल शेतीची कामे उरकून घ्या। छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, श्रीरामपूर, जालना, चिखलीचे भाग, खामगावचे भाग असतील मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। मनमाड, मालेगाव, नाशिकच्या भागापर्यंत मध्यम जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% होणार आहे। अहिल्यादेवीनगरच्या भागामध्ये देखील, जुन्नर, खेडच्या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळू शकतो। पावसाची तीव्रता तसेच व्याप्ती ही चांगल्या प्रमाणामध्ये राहणार आहे। तसेच इकडे जामखेड, दौंड, पुणेचा भाग असेल, करमाळा असेल, बारामती असेल, इंदापूरचे भाग असतील मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। खूपच व्याप्तीचा, तीव्रतेचा पाऊस या ठिकाणी दाखल होत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे त्या 12 तासात येत्या 24 तासाचा विचार केला तर इकडे जामखेड, करमाळा, केज, पेठ तालुका असेल, या ठिकाणी तुळजापूरच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। बीड, लातूर, धाराशिवच्या दाखल होत आहे। हा पाऊस मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या प्रमाणामध्ये बरसणार आहे। तीव्रता याची चांगली राहणार आहे। काही ठिकाणी तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी जर विचार केला तर इकडे चंद्रपूरचे भाग असेल,
या भागात मात्र थोडी उघडीप राहू शकते। लातूर सोलापूर पर्यंत पाऊस आहे, अकलूजला पाऊस आहे, अहिल्यादेवी नगर पुणेच्या भागात, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम पर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाळी वातावरणाचं आगमन हे दिनांक आता उद्याच होणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। तसेच येत्या 24 तासामध्ये बघायला मिळत आहे। तसेच आता खरा बदल 48 तासात होत आहे। येत्या 48 तासानंतर राज्यातील मराठवाड्यात देखील पाऊस दाखल होणार आहे। म्हणजे बघू शकता, जो पाऊस थोडा विश्रांती घेत होता, जो पाऊस थोडा कमी झालेला होता, तो पुन्हा एकदा राज्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे। मागच्या वेळेस जसा पाऊस झाला त्यापेक्षा अधिक पाऊस राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। अतिवृष्टीचे देखील संकेत आहेत। तर चला, याचा अधिक जोर आता कुठे राहील, कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर चला पाहूयात। तर इकडे बघा, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सविस्तर बघायला मिळेल। आता येत्या 48 तासानंतर मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही व्याप्ती आपल्याला बघायला मिळत आहे। याच व्याप्तीचा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तीव्रता या पावसाची खूप अधिक राहणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर या पावसाचा सर्वाधिक प्रभाव येत्या 48 तासानंतर छत्रपती संभाजीनगरला होणार आहे। इकडे बघू शकता, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगरचे जी भाग आहेत, या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे। तसेच पैठण, श्रीरामपूर, सेलूचे भाग, माजलगावच्या भागात चांगला पाऊस आहे, जोरदार पाऊस आहे। बीड, केज, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, इंदापूर, बारामती, पंढरपूर, सोलापूरचे भाग असतील, उदगीर, देगलूरचे भाग असतील, नांदेडचे भाग आहेत। या ठिकाणी सर्वत्र भागामध्ये मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस नांदेड जिल्ह्यापर्यंत बरसणार आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव, केज तालुका, परळी, अहमदपूर तालुक्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस इकडे अहमदपूर पर्यंत बघायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यातील जो अहमदपूर साईडचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच इकडे नांदेड जिल्ह्यात देखील पावसाचा अलर्ट आहे। हिंगोली, उमरखेडला पाऊस आहे। लोणार, चिखली, सिल्लोड, पाचोरा, धुळे, जळगाव, साक्री, आहवा, मालेगाव येथे 48 तासात पाऊस दाखल होत आहे। तोपर्यंत शेतीची कामे उरका। नाशिकला खूप जोरदार पाऊस पडणार आहे। जुन्नरला आहे, खेड, पुणे या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते, असा अंदाज स्पष्टपणे दिसत आहे। व एक लक्षात घ्यायचं आहे, हा पाऊस काही ठिकाणी मध्यम राहील तर काही भागामध्ये जोरदार राहील, पण हा पाऊस 100% जोरदार ते तीव्रतेचा आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वाढतानाचं पाहायला मिळत आहे। तर चला, आता खरा बदल दिनांक 7 सप्टेंबर पासून होणार असून राज्यामध्ये आता पावसाळी क्षेत्र हे वाढत जाणार आहे। मात्र त्यामध्ये 1 ते 2 दिवसाची उघडीप भेटेल, त्यामध्ये शेतीची कामे पूर्ण केली तरच तुमचा थोडाफार फायदा होऊ शकतो। नंतर पुन्हा खूप भयानक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे, जास्त वेळ मिळणार नाहीये। तर चला, आता त्याचा प्रभाव थेट कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे व कसा पडणार आहे, सविस्तर अंदाज बघूया। तर चला, आता दिनांक 7 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 9, 10 व 11 सप्टेंबरला कुठे मुसळधार पाऊस राहील, कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी राहील व कोणत्या जिल्ह्यामध्ये उघडीप राहील, आता सर्व काही आपण बघूयात। तर यामध्ये विचार जर केला तर लाडक्या बहिणीसाठी जशी आता विविध योजना सुरू आहेत, तशी देखील शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना म्हणजेच की PM किसान नमो शेतकरीची बघायला मिळत आहे। मात्र शेतकऱ्यांना सध्या मदतीची पण गरज आहे, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान नांदेड, बीड, लातूरमध्ये झालेलं आहे। याकरिता शेतकऱ्यांना जर नुकसान दिलं तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो। तर चला, आता पावसाचा अंदाज बघूया। त्या ठिकाणी दिनांक 7 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एक कारण नांदेड जिल्ह्यात आता ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखीच परिस्थिती आहे। खूपच भयानक स्वरूपाचा पाऊस झालेला आहे व त्यातच पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे। कारण नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस आपल्याला दिनांक 7 सप्टेंबरला तीव्र होतानाचं स्पष्टपणे दिसतंय। लातूर, अकलूज, सोलापूर, पंढरपूर, इंदापूरच्या भागामध्ये दौंड, बारामती पर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस, अहिल्यादेवी नगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, चिखली, लोणारचे भाग, पाचोरा, खामगावच्या भागात देखील खूपच मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे, अधिक तीव्रता राहणार आहे। जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा असेल, या ठिकाणी शिरूर तालुका असेल, साक्री, नंदुरबार जिल्ह्यात बुरहानपूर, अकोट, अचलपूर, अमरावतीमध्ये मध्यम ते जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर विदर्भामध्ये विचार केला तर पूर्ण विदर्भात स्थानिक वातावरण निर्माण होईल। गरमीची लेवल अधिक असल्यामुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस निर्माण होईल व विजांच्या कडकडाटासह भाग बदलत तुरळक ठिकाणी दिनांक 7 सप्टेंबरला पावसाचा अंदाज विदर्भात आहे व हीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे। अकलूज, सोलापूरला देखील पाऊस राहणार आहे। यामध्ये इकडे
इंदापूर, करमाळा, बार्शी, दोंड, बारामतीच्या वडूच्या भागात, विटा, जतच्या भागात देखील पावसाची परिस्थिती चांगल्या प्रमाणात बघायला मिळणार असून चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरा बदल आता पावसाचं प्रमाण खूप तीव्र होत जाणार आहे। आता इथून पुढच्या काय अशा तारखा आहेत की त्या तारखेला सप्टेंबर महिन्यातील सर्वात मोठे पाऊस हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या भागामध्ये जास्त नुकसानकारक पाऊस पडण्याचा अंदाज आहे सविस्तर बघूयात। आता राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। यामध्ये जर विचार केला तर आता दिनांक 8 तारखेला शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, कारण दिनांक 8 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आपले जे शेतीची कामे असतात ते करण्यासाठी वेळ मिळणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये, चिंता करण्याचं कारण पडणार नाहीये, ही देखील शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे। 8 तारखेला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कोणताही भाग असो पाऊस हा थोडासा उघडणार आहे। मात्र एवढं आहे की 8 तारखेच्या रात्रीला थोडंसं विदर्भाच्या भागात पावसाचं वातावरण वाढेल। एकदम पूर्व साईडला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे भाग, चंद्रपूर पूर्व साईडला, वर्ध्याच्या पूर्व साईडला पाऊस वाढणार आहे। बाकी भागात पाऊस नाहीये। दिनांक 9 तारखेला मोठा बदल होऊन पुन्हा एक पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने येणार असून हा येणारा पाऊस खूपच जोरदार स्वरूपाचा राज्यामध्ये असणार आहे। दिनांक 9 तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागासाठी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार असून खूपच तीव्रतेचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला या भागामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच इकडे जो काय बुरहानपूरचे भाग असतील या भागापर्यंत पाऊस आहे। नागपूर, लातूर पर्यंत पावसाची व्याप्ती आहे। नांदेडला देखील 9 तारखेला पाऊस सुरू होणार असून जे दक्षिणी भाग असतील, एकदम पश्चिम साईडचे काही थोडेफार भाग असतील या भागात खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा दिनांक 9 तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच दिनांक 10 तारीख यापेक्षा मोठा बदल होईल व आता यापेक्षा दुप्पट पावसाचं वातावरण याच भागामध्ये वाढणार आहे। दिनांक 11 तारीख आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर आता काही ठिकाणी मुसळधार पाऊस व धोक्याची घंटा देखील बघायला मिळत आहे, असा पाऊस पडणार आहे। तर चला त्यांची जिल्ह्यांची नावे बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता पूर्ण विदर्भामध्ये पावसाचं वातावरण हे वाढेल, रात्रीला देखील जोर राहील। आता दिनांक 12 तारीख खूप मुसळधार पाऊस पूर्ण विदर्भामध्ये हळूहळू व्याप्ती वाढवण्यास सुरुवात करणार आहे। दिनांक 13 तारखेला महाराष्ट्रातील पूर्ण विदर्भासहित मराठवाड्याच्या पूर्व साईडला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा 100% बघायला मिळणार आहे। मराठवाड्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल। दिनांक 14 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण वाढेल व मध्यम ते मुसळधार पाऊस पूर्ण महाराष्ट्रात राहील, फक्त पश्चिम महाराष्ट्रात कमी राहील। व दिनांक 15 तारीख असेल, 16 तारीख असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाच्या या तारखा आहेत। यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप भयानक स्वरूपाचा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा आमची रोज हवामान अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून काय होईल तुम्हाला सर्वात आधी हवामानाची बातमी या चॅनलवरती बघायला मिळेल। खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करायचे आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।